नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर डी एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज तुम्हाला वय काढण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। आता आपण वय काढण्याची सर्वात सोपी पद्धत पाहणार आहोत। बऱ्याच जणांना आपलं वय काढत असताना लवकर समजत नाही, तर वय कसं काढतात त्याच्यामध्ये वय काढत असताना कधीकधी आपल्याकडून चुका होत असतात, तर त्या चुका होऊ नये म्हणून वय कसं काढायचं ते आज आपण बघणार आहोत। तर समजा एखाद्या विद्यार्थ्याची जन्मतारीख 29/1/1995 आहे आणि आजची तारीख आहे 23/5/2025। तर वय काढत असताना आजच्या तारखेतून जन्मतारीख वजा करायची असते। तर आजची तारीख आहे समजा 23/5/2025 आणि जन्मतारीख आहे 29/1/1995। आता बघा, याच्यामध्ये वजाबाकी करत असताना आपण उजवीकडून वजाबाकी करत असतो, परंतु याच्यामध्ये असं नाही। वय काढत असताना वजाबाकी जर करायची असेल तर ती डाव्या बाजूकडून करायची आहे। तर आता याच्यामध्ये जे 23 हे दिवस आहे आणि 5 महिने 2025 हे वर्ष। आता बघा, याच्यामध्ये 23मधून 29 वजा होत नाही। मग काय करायचं आहे, आपल्याला उजवीकडे 5 आहे, 23च्या उजवीकडे 5 आहे, तर त्या 5मधून 5मधला 1 हा डावीकडे घ्यायचा, तर ते महिने आहे। मग एका महिन्याचे 30 दिवस होतात। मग तो 1 जर इकडे घेतला, म्हणजे 1 महिना जर इकडे डावीकडे जर घेतला आपण, तर ते 30 दिवसामध्ये ॲड करायची आहे, 23मध्ये ॲड करायची आहे, म्हणजे 30 आणि 23 ते होतात 53। आता 53मधून 29 वजा आपल्याला करता येतात आणि इकडचा 5मधला 1 जर घेतला तर इकडे काय होईल, 5चा म्हणजे 4 होतील आणि मग त्या 4मधून 1 आपल्याला वजा करायचा आहे। आता बघा, 53मधून 29 जर वजा केले तर वजाबाकी 24 येते आणि 4मधून जर 1 वजा केला तर वजाबाकी येते 3। त्यानंतर 2025मधून 1995 ही जर वजाबाकी केली तर ती वजाबाकी येते 30। म्हणजे बघा, या विद्यार्थ्याचं वय हे 30 वर्ष 3 महिने आणि 24 दिवस असं येते। आता यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू। समजा एका विद्यार्थ्याची जन्मतारीख आहे 20/4/2007 आणि समजा आजची तारीख आहे 24/6/2025। तर तुम्हाला सांगितलंच आहे की आजच्या तारखेतून जन्मतारीख ही वजाबाकी
करायची आहे. 24/6/2025 ही आजची तारीख आहे आणि जन्मतारीख आहे 20/4/2007. बघा याच्यामध्ये आता 24 दिवस, त्याच्यानंतर हे महिने आणि हे वर्ष. आता बघा याच्यामध्ये 24मधून 20 वजा होतात, 6मधून 4सुद्धा वजा होतात आणि 2025मधून 2007 वजा होतात. तर हे सरळ सरळ आहे. म्हणून 24मधून 20 जर वजा केले तर वजाबाकी 4 येते, 6तून 4 वजा केले वजाबाकी 2 येते आणि 2025तून जर 2007 वजा केले तर वजाबाकी येते 18. अशा प्रकारे या विद्यार्थ्याच्या जन्मतारखेवरून त्याचं जे वय येते 18 वर्ष 2 महिने आणि 4 दिवस. अशा प्रकारे आपण जन्मतारखेवरून वय हे सोप्या पद्धतीनं काढू शकतो. त्यानंतर आणखी आपण एक उदाहरण पाहू. आता समजा एखाद्याची जन्मतारीख ही 3/12/1976 आहे आणि समजा आजची तारीख आहे 25/6/2025. तर आजच्या तारखेमधून जन्मतारीख वजा करायची आहे. मग आजची तारीख आहे 25/6/2025 आणि जन्मतारीख आहे 3/12/1976. आता बघा याच्यामध्ये 25मधून 3 वजा करता येतात, परंतु 6मधून 12 वजा होत नाही. म्हणून काय करायचं आहे की याच्यामध्ये 25 हे दिवस आहे, 6 म्हणजे महिने आणि 2025 हे वर्ष आहे. तर याच्यामध्ये बघा आता 25तून 3 वजा केल्या जातात, 6मधून 12 होत नाही. म्हणून काय करायचं आहे, त्या वर्षामधून 1 वर्ष आपल्याला या 6 महिन्यामध्ये ॲड करायचं आहे. तर 1 वर्ष म्हणजे 12 महिने होतात. म्हणून 12 आणि 6 जर त्याच्यामध्ये ॲड केले तर ते होतात 18. आता 18मधून 12 याची वजाबाकी आपल्याला करता येते. आता याच्यामध्ये 2025मधून आपण 1 वर्ष इकडे डावीकडे घेतलं तर ते 2024 होतात. म्हणजे 1 कमी केलं तर ते 2024 होतील. आता 25तून 3 कमी केले तर ते 22 होतात आणि 18मधून 12 जर कमी केले तर वजाबाकी 6 येते आणि 2024मधून जर 1976 वजा केले तर ते 48 येतात. अशा प्रकारे या विद्यार्थ्याचं जे वय आहे ते 48 वर्ष 6 महिने आणि 22 दिवस अशा प्रकारे आपण वय काढू शकतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.